नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरांची जादूगिरी हा पाठ अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण या पाठाच्या लेखकांचा परिचय करून घेऊयात. डॉक्टर द. ता. भोसले हे या पाठाचे लेखक आहेत. यांचा जन्म 1935चा. डॉक्टर भोसले हे एक प्रसिद्ध लेखक आणि अभ्यासू वक्ते आहेत. त्यांचे कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल प्रमाणात लेखन प्रसिद्ध आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात. म्हणजे एकंदरच डॉक्टर भोसले यांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारे विपुल लेखन केलेले आहे. ग्रामीण भागातील वेगवेगळ्या समस्या, त्याचबरोबर ग्रामीण भागातील संस्कृती, त्यांचे प्रश्न, शेती याबद्दल चिकित्सक अभ्यास करून लेखन केलेले आहे. त्याचबरोबर ग्रामजीवनातील सौंदर्य, माणसामाणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखनसुद्धा त्यांनी केलेले आहे. इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह. तर परिघावरची माणसं, पार आणि शिवार हे ललित लेखन प्रसिद्ध आहे. समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव ही समीक्षात्मक पुस्तके प्रसिद्ध आहेत. तर शिक्षणातील अधिक उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना महर्षी वि. रा. शिंदे हा पुरस्कार प्राप्त आहे. भैरू रतन दमानी हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. यासारख्या एकूण 52हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रस्तुत पाठ हा ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज, ग्रामीण जीवनामध्ये विविध पशु पक्षी, त्याचबरोबर दैनंदिन जीवनात ज्या काही वस्तू वापरल्या जातात यांचे आवाज याचा निरीक्षणात्मक अभ्यास लेखकांनी केलेला आहे हे या पाठातून दिसून येते. ग्रामीण भागातील निसर्ग सान्निध्यामुळे निसर्गातील पशुपक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात. अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केलेले आहे. प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे. या पाठामध्ये दैनंदिन कार्य करत असताना सकाळी उठल्यापासून ज्या ज्या आवाजांशी आपला संबंध येतो, संपर्क येतो, त्या आवाजांचं निरीक्षण लेखकांनी केलेलं आहे आणि त्यातून कसा आनंद निर्माण होतो याचाही उल्लेख या पाठात केलेला आहे. विविध आवाज, त्यांची ओळख या पाठातून आपल्याला होते. निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत राना फुलांसारखी असतात. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. पहा मुलांनो, या पाठामध्ये लेखकाने
खूप अशा अलंकारिक शब्दांचा, अलंकारिक भाषेचा वापर केलेला आहे. खेड्यातील किंवा ग्रामीण भागातील तेथील वास्तव्य, तेथील ग्रामजीवन याचं चित्र आपल्यासमोर मांडण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. खेड्यात लेखक सांगतात की खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो आणि ही खेडी निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेली असतात. म्हणजे यातून आपल्या लक्षात येते की खेडं म्हटलं की तिथं निसर्गरम्य वातावरण असते. डोंगर असतात, चढ उताराचा रस्ता असतो, जवळूनच वाहणारी एखादी नदी असते, झाडं झुडपं भरपूर असतात, त्याच्यावरती फुलं असतात, वेली असतात. असे एकंदरीत ग्रामीण भागाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्याचबरोबर नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला तेथील परिसर असतो. मग वेगवेगळे आवाज या खेड्यामधून येतात. शहरासारखे फक्त गाड्यांचा आवाज तिथे नसतो, तर शांत परिसर असतो आणि या शांत परिसरामध्ये लोक जी आपली दैनंदिन नित्यकर्म करत असतात किंवा त्यांचे उद्योग व्यवसाय करत असतात, हे करत असताना त्याचा आवाज लांबपर्यंत पसरलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी नेहमीच ताजी आणि टवटवीत रानफुलांसारखी असतात. खेड्यातील जीवन किंवा तेथील वातावरण उल्हासदायक, ताजेतवाने वाटण्यासारखे असते. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालूनच जन्माला आलेला असतो. म्हणजे वेगवेगळे आवाज या खेड्यातील जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग सकाळपासूनच कोणकोणते आवाज ऐकायला मिळतात तर पहा, अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतो. मग आता तुमच्या लक्षात आले असेल की सर्वप्रथम ज्या वेळेस पहाट झालेली असते, दिवस उजाडायच्या आधीचा वेळ, या वेळेत हमखास येणारा आवाज आपल्याला शहरी भागामध्ये हे आवाज ऐकायला मिळणार नाहीत, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज ऐकायला मिळतो. पहाटे पहाटे एका टोपलीखाली झाकून ठेवलेला हा कोंबडा पहाट झाली की हा आरवायला लागतो. कोंबडा बाक देतो आणि याच्या तानांनी आसमंत भरून जातो. हळूहळू त्याच्या या तानांची संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद दिला जातो. म्हणजे एका कोंबड्याने बाक दिली की त्याला साथ देण्यासाठी दुसराही कोंबडा बाक देतो. असे एकमेकाच्या साथीने हे कोंबडे आरवायला लागतात. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बाक दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना पंख फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. एका विशिष्ट लयीत आणि ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. म्हणजे इथे कवीने अशी कल्पना केली आहे की हा कोंबडा पहाटेला साद घालतो आहे, पहाटेला आवाज देतो आहे आणि या कोंबड्याच्या आरवण्यानंतर दिवसाला सुरुवात होते. सगळे झोपीतून जागे व्हायला लागतात. आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो आणि आपल्याही दिवसाची सुरुवात करत असतो. त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते. मग पहिले वाद्य कोणते होते तर कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज. त्यानंतरचे वाद्य वाजायला लागते ते म्हणजे घरातले दळणाचे जाते. मग कोंबड्याच्या आरवण्यानंतर सगळीजण जागी होऊ लागतात आणि मग स्त्रियासुद्धा झोपेतून जाग्या झाल्यावर सगळ्यात आधी त्या काम करतात ते जात्यावर दळण दळण्याचं. मग या जात्याचा सुद्धा एक लयबद्ध आवाज यायला लागतो. घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बागेबरोबर जाग्या होऊन
चिमणीच्या प्रकाशात म्हणजे पूर्वी लाईट नसायचे आणि मग छोटीशी चिमणी लावल्या जायची. छोटासा एक कंदिलाचा प्रकार, त्याला चिमणी म्हटल्या जायचं. आणि या चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. बघा, या चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत म्हणजे हळूहळू अंधार कमी व्हायला लागतो, दिवस उजाडायला लागलेला असतो. याला दिशा उजळणे असं म्हणतात. आणि मग हा अंधार कमी कमी होत जातो आणि मग रात्रभर झोपलेलं जातंसुद्धा जागं होतं, कारण घरातल्या स्त्रिया या जात्यावरती दळण दळायला लागतात. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत असं म्हणतात भरून जातो. आणि मग ह्या जात्याचा एका लयीत ते जातं फिरत असतं, म्हणून त्याचा आवाज देखील सगळ्या आसमंतामध्ये भरून जातो. घास घातल्यावर म्हणजे या जात्यामध्ये जे दळण किंवा धान्य घातलं जातं दळण्यासाठी, त्याला घास असे म्हणतात. घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट, आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. मग लेखक सांगतात की सकाळी सकाळी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असताना मग ह्या जात्याचा आवाज येतो. मग बरं, या जात्याचा आवाजही प्रत्येक वेळी वेगवेगळा येतो. ज्यावेळी या जात्यामध्ये घास घातला जातो त्यावेळी त्याचा भरडा आवाज निघतो. पीठ होताना त्या धान्य बारीक झालेलं असतं आणि मग त्यावेळी हा आवाज देखील थोडा सौम्य होतो. त्यानंतर पीठ बाहेर पडल्यावर जातं मोकळं झालं की त्यावेळी देखील वेगळाच आवाज येतो. असे वेगवेगळे आवाज यांचं निरीक्षण लेखकांनी केलेलं आहे. पापण्या जड झालेल्या असतात, अर्धवट जाग आलेली असते, अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात आणि त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरूभुरू पडावे तसे सांडत असते. आणि लेखक सांगतात की मग हळूहळू दिवस उजाडायला लागतो, सगळे झोपेतून जागे झालेले असतात आणि जसं ह्या जात्याचं संगीत वाढायला लागतं, जसं भुरूभुरू पीठ या जात्यातून खाली पडतं, तसं त्याचं संगीत देखील वाढू लागतं. ते आपल्या साऱ्या अंगावर पडतंय असं कवीला वाटतं, लेखकांना वाटतं. या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. मग हे जे जात्याचा आवाज, जे संगीत निघत असतं, त्याचबरोबर जात्यावर दळण दळणारी स्त्री म्हणजेच लेखकांची आई त्याला साथ देते, ती जात्यावरच्या ओव्यांनी. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने आपल्याला जाणवतात आणि त्यामुळेच आपण आपले उरत नाही. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजतही नाही. आणि या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. त्याचे वर्णन करणे शब्दातीत आहे. मुलांनो, या पुढील भाग पुढील तासिकेला. धन्यवाद.